तुटला आयुष्याचा दोरा एरवाऊगा पसारा टाकून पळती रांडा पुरी अंती होत पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती टाकून पळती रांडा पुरी अंती होती पाठ मोरी अंती होती पाठ मोरी चोखा मने फजित खोर मनसी माझे माझे घर टाकोनी पळती रांडा पुरी अंती होती पाठ मोरे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुनिन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं हे पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास
जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 काय माझी वाणी मानील संतासी रंजवू चित्तासी अपुलिया तुटला आयुष्यातला दोरा वाऊगा पसारा प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग सकल संतांच्या मांदियाळीतील जसं होतं तसं राहू वैराग्य संपन्न अष्टादश संतांपैकी महान भगवत भक्त थोडंसं कमी करा दिसण्यासाठी गरीब परंतु असण्यासाठी सगळ्यात मोठे श्रीमंत पांडुरंग परमात्म्याचं सानिध्य जास्तीत जास्त ज्यांना लाभलं नव्हे नव्हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम विश्व मायबाप त्या परमात्म्यानं स्वतःचा अधिकार सोडून ज्या भक्ताच्या घरी जाऊन नोकरासारखं काम केलं असे असणारे महान भगवत भक्त मुळातच जी चूक होते आणि पंढरीला गेलेल्या प्रत्येक भक्ताला त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जाता येत नाही तिथं गेलेल्या प्रत्येक भक्ताचं अंतःकरण जे चूक करतात आणि मग थेट भगवंताचं दर्शन होतं असे असणारे श्रीमंत संत चोखोबार आहे त्यांचा अभंग असून या अभंगामध्ये तुम्हा जडमुड जीवाला एक प्रकारचा उपदेश करतात विठाला असो अभंगाकडून या प्रियल्पसा परिहार वैकुंठवासी स्मरणीय ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ कैलासवासी माणिक किसन सस्ते या महान बापाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सस्ते परिवाराच्या विनंतीला मान देऊन सस्ते घरातील असणाऱ्या आधारण्य तत्वाची सेवा करण्याची संधी लाभली कार्यक्रमाविषयी जाणीवपूर्वक येण्याकरिता आग्रह केला वेळोवेळी कार्यक्रम घेतलेला आहे याची आठवण करून दिली
सुळाप्पा, डोंगरे तात्या, तुम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी आणि विशेष म्हणजे आमचं श्रद्धास्थान म्हणून म्हणलं भाऊची खुर्ची लांब नका ठेवू. सुखदेवांना म्हणलं जवळ ठेवा, खुर्ची जवळ ठेवा. काय होतं त्यांचा वारा जरी लागला ना तरी आपल्या गाण्याची त्या ठिकाणी पूर्ण पॉलिश होऊन जाते, पूर्ण पॉलिश होऊन जाते. ठीक आहे ना, शुद्ध होतं आपलं गाणं, शुद्ध होतं. एखाद्या गायकाची सावली जरी आपल्या अंगावर पडली आणि त्याचा वारा जरी आपल्याला असा चिकटून गेला ना तरी आपलं अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. विठाला भाऊंच्या विनंतीचा आदर राखून मला अंतःकरणापासून बरं वाटलं आज तुम्हाला सगळ्याला बघून. बरं का भाऊ, तुम्हाला सगळ्याला पाहून अगदी हृदय भरून आलं माझं. का कोण जाणे, एक वेगळी प्रेमाची नाळ जोडलेली, आपली नाळ जोडलेली आहे. सुखदेवांना एक वाक्य बोलून जाऊ का? अगदी जगातल्या पवित्र व्यासपीठावर बसलेलो आहे आणि सर्वोच्च व्यासपीठावर बसलोय. बरं का भाऊ, पुन्हा 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 कीर्तन प्रवचनाला बोलवा असा अर्थ काढू नका, पण अंतःकरणापासून वाटतं आपल्या गाठी बिठी पुन्हा 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 झाल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत. कारण ही जी श्रीमंती आहे ना, ही प्रेमाची श्रीमंती, आपुलकीची, आपलेपणाची श्रीमंती आहे ना, ही सगळीकडे नसते महाराज, सगळीकडे नसते, काही ठराविक ठिकाणी असते. आणि त्याच्यातलं हे पहिलं ठिकाण आहे, त्याचं नाव गोपाळवाडी. विठाला तुम्हा सर्वांची उपस्थिती आहे. एक एकाहुनी बळी रे सुंदर असे गायनाचार्य आपले स्थानिक भजनी मंडळ, परिसरातले भजनी मंडळ माझ्या बरोबर आलेले आमचे राम बाबा आहेत, आमचे गायकवाड बाबा आहेत, गौतम बाबा आहेत, मृदंगाचार्य आमचे तेजस बाबा आहेत. जसं त्यांच्या वाजवण्यात नावाप्रमाणेच तेज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला कार्यक्रम पोचवायचं काम करणार आहेत ते आमचे युट्यूबवाले नानासाहेब बिटके आहेत. काय नावही शोधून काढलंय पोरांनी, आपली परंपरा. ज्या दिवशी आपली परंपरा बंद होते त्या दिवशी त्या जीवन जगण्याला काय अर्थ नाही. परंपरा चालू ठेवली पाहिजे, परंतु कुणाची? आपली परंपरा चालू ठेवली पाहिजे. एकदा नाना करतात टाळ्या वाजवा गड्या. लेकरांनी फार छान नाव ठेवलं त्या युट्यूब चॅनलचं, आपली परंपरा. आणि त्याला सबस्क्राईबही भरपूर आहेत, त्याला फार आहेत. अगदी संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम अगदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रसारित होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायचं काम आपली परंपरा करते. आपली परंपरा नावाचं चॅनल हे काम करते. आनंदाची गोष्ट आहे. त्याकरता स्पीकर सिस्टीम वाले अप्रतिम सिस्टीम आहे, अप्रतिम सिस्टीम आहे. सर्वांची उपस्थिती छान आहे. सर्वांच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो आणि सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठाला अभंग श्रीमंतांचा आहे, अभंग श्रीमंतांचा आहे. आणि श्रीमंत संत तुकोबारायांनी या अभंगाविषयी, या अभंगामध्ये यज्ञ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जीवाला जे मिळालेलं आयुष्य आहे, सुखदेवांना हे जे नरदेह आहे, या नरदेहाविषयी उपदेश करतात. हे आयुष्य कसं आहे याचं मार्गदर्शन करतात, याचं ज्ञान देतात. कसं आहे हे आयुष्य महाराज सांगतात. याला एक धागा म्हटलेला आहे, हा एक दोरा आहे. आणि एक दिवस आयुष्य नावाचा धागा संपणार आहे. शरीर नावाची श्रीमंती एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. या धाग्याची चोरी होणार आहे. या धाग्याची चार चिमट्या राख होणार आहे. या धाग्याचा जो कोणी मालक आहे तो मालक या धाग्यावर सत्ता गाजवणार आहे. आणि तो त्याची ही वस्तू, हा पदार्थ घेऊन जाणार आहे, घेऊन जाणार आहे. आणि मग त्यावेळेस
आयुष्यभर भाऊजांना आपण आपलं आपलं म्हणलो, त्याच्यातला आपला आपल्या बरोबर कुणी येणार नाही. तो सगळा पसारा बाजूला राहणार आहे आणि लांबून आपली गंमत बघणार आहे. म्हणून ये वाऊगा पसारा. हा पसारा आहे. काय करणार आहे पसारा? जेव्हा आपल्या आयुष्याचा धागा तुटणार आहे ना, तेव्हा तात्या हा धागा जोडण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही, कोणीच करणार नाही. सगळे लांबून मजा बघणार आहेत. कोण कोण? टाकोन पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे. सगळीजण पाठ फिरवणार आहेत, सगळीजण माघारी वळणार आहेत आणि आपल्याला एकट्याला निरोप देणार आहेत, एकट्याला निरोप देणार आहेत. कोण कोण माघारी फिरणार आहेत? अभंगामध्ये सांगितलंय. जिला आपण आपली अर्धांगिनी म्हणतो, जी आपल्या नावाचं कुंकू लावते, ती सुद्धा बाजूला राहणार आहे. टाकुनी पळती रांडा जोपर्यंत आपल्याला सुखाचा उपभोग घेता येतो, तोपर्यंत आपल्याला लुटणार आहेत, लुटणार आहेत. आपल्याकडून त्या आनंदाचा सुखाचा उपभोग घेणार आहेत, परंतु अंत्य समयी कोणी उपयोगीला येणार नाहीत. अवघे सुखाचे सांगाती कुणी कामा नयेरियंती. प्रत्येकाच्या जीवनातला एक सुरुवातीचा समय असतो, मधल्या काळ असतो आणि अंत समय असतो. सुरुवात माने जन्म आहे. जन्मापासून मरेपर्यंत जो प्रसंग त्याला जीवन जगणं म्हणतात, आणि शेवटी मृत्यू आहे. जन्माचा प्रसंग आनंदाचा आहे. कदाचित जन्मापासून मरेपर्यंत मधला जो वेळ आहे, तोही ज्याच्या त्याच्या कर्मानं, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं सुख दुःखाचा असेल. जसा जन्माचा प्रसंग आनंदाचा होता, तसा मरणाचा प्रसंग सुद्धा आनंदाचा साजरा केला गेला पाहिजे. जसा जन्माचा सोहळा होतो, तसा मृत्यूचा सुद्धा सोहळा झालाच पाहिजे. म्हणून या मृत्यू लोकात एक घर आपलं आहे, ते चिरकाल टिकणार आहे, आणि ते घर म्हणजे देवाचं घर आहे. आपला या मृत्यू लोकातला एक आहे, त्याचं नाव देव आहे. त्यालाच आपलं म्हणलं पाहिजे, या देहाला सुद्धा आपलं नाही म्हणलं पाहिजे. ज्या दिवशी आपण या देहरूपी घराला आपलं 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 म्हणतो, त्या दिवशी आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, चोखा मने फजित कोर, मनसी माझे माझे घर, टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आलो तेव्हा इथं मंडपात एकही माणूस नव्हता, पण आता मंडपात बसायला जागा पुरत नाही. आपा या पुढे या. सगळ्यांची उपस्थिती छान आहे. आप्पाही आले आणि सगळे परमार्थ प्रेमी मंडळी आहेत, परमार्थ प्रेमी मंडळी आहेत. रामकृष्ण हरी. गोपाळवाडीच्या काल्याच्या कीर्तनामध्ये मी चिंतन केलं. गोपाळवाडी फक्त नावाची गोपाळवाडी नाही, तर या गोपाळवाडीमध्ये जे काही परमार्थ प्रेमी मंडळी आहेत, हे खरोखरच कृष्णाच्या संगतीत राहणाऱ्या गोपाळांसारखे सद्विचाराचे आहेत. ही अनुभूती गोपाळवाडीमध्ये येते, गोपाळवाडीमध्ये येते. सुंदर असे सगळे त्या ठिकाणी उपस्थिती आहे.
मोठमोठाली मंडळी माझ्या पुढे बसलेली आहेत. प्रत्यक्ष परमार्थातलं गोपाळवाडीतलं भीष्म पर्व माझ्या शेजारी बसलेली आहे. म्हणून जय विठ्ठल होईपर्यंत मी आता भियत नाही. कारण मला फार मोठा आधार आहे का नाही. भाऊंचे अतिविश्वासू माणिक मामा सस्ते होते. भाऊंचे विश्वासातले होते. भाऊंवर त्यांचं फार प्रेम होतं आणि भाऊंचंही त्यांच्यावर फार प्रेम होतं. परंतु शेवटी नाविलाज आहे बघा. का कोण जाणे, चांगल्या आचारा विचाराची माणसं, चांगलं चारित्र्य संपन्नतेचं जीवन जगणारी माणसं, जगाला हवी हवीशी वाटणारी माणसं या मृत्यू लोकात जास्त दिवस राहत नाही. त्यांच्या आठवणी आयुष्यभर रडायला लावतात. काही लोकांची आठवणही येऊ नये असं वाटतं आणि काही लोकांची आठवण जाऊच नाही असं वाटतं नाही. आणि का कोण जाणे, जो जगाला हवासा वाटतो ना त्याच्यापेक्षा जास्त तो देवाला हवासा वाटतो. देवाला हवासा वाटतो. देवाला वाटतं हा जर यांना हवासा वाटतोय, मग यांनी जर याला कायमच आपलंस करून घेतलं तर हा माझ्याशी एकरूप कधी होणार, माझ्याशी एकरूप कधी होणार. जो आवडतो सर्वाला तोची आवडी देवा, तोची आवडी देवा. जो आवडतो, जो आवडतो सर्वाला तुझी आवडे देवा, तुझी आवडे देवा. समानतेचं जीवन जगतात अशी माणसं जगाला हवी हवीशी वाटतात. पण का कोणाने अशीच माणसं वेळेच्या आत निघून जातात आणि मग त्यांच्या आठवणी रडायला लावतात. निघून गेले कोण, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. जगमाज राहिला का कीर्ती, जगमाज केले ईश्वर विभूती, केले विभूती राहिला का कीर्ती, जगमाज राहिला का कीर्ती, ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. चांगली माणसं गेली ना, डोळ्यातल्या पाण्याला मार्ग मोकळा होतो आणि वाहू लागतात. म्हणून काही ठराविक मंडळी अशी आहेत की ते गेल्याच्या नंतर जगाला रडायला लावतात. बघा, एखादा कष्ट करी जाऊ द्या, त्याच्या जाण्याचं दुःख होतं.
समाजाची सेवा करणारा एखादा महात्मा जाऊ द्या, त्याच्या जाण्याचं दुःख होतं. डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करणारा एखादा देशभक्त जाऊ द्या, त्याच्या जाण्यानं देशाला राज्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही, दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या दिवशी या लोकांवर अन्याय होतो ना, आयुष्यभर चंदनासारखं जीवन जगणाऱ्या माणसावर जेव्हा अन्याय होतो आणि तेव्हा समाजाला जेव्हा या गोष्टी कळतात, तेव्हा समाजानं शांत न बसता सामूहिकरित्या विरोध केला पाहिजे. त्यावेळेस त्याला न्याय दिल्यासारखं होतं, अन्यथा त्याच्यावर अन्याय केल्यासारखं. अरे आयुष्यभर समाजाची सेवा केली आणि त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यावेळेस समाजानं पेटून उठलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे, हृदयामध्ये आग लागली पाहिजे. अरे परवा घटना घडली काश्मीर मध्ये, परवा घटना घडली. माणुसकीला लांछन लावणारी गोष्ट घडली, माणुसकीला लांछन लावणारी गोष्ट घडली. बघा, रावणासारख्या महात्म्याला, रावण मोठा होता परंतु एक गोष्ट चुकली, अधर्म केला. समोरासमोर युद्धाला उभा राहून जर राम रावणाला मारत नसेल तर तो राम नाही, राम नाही. 100 चुका करूनही शिशुपाळाला श्रीकृष्ण परमात्मा जर मारित नसेल तर तो श्रीकृष्ण परमात्मा नाही. महान असणारी माता द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना 5 पांडवांना डोळ्यानं पाहिलं, त्याच ठिकाणी भीमानं प्रतिज्ञा घेतली, तो सूड गावण्यासाठी जर भीम त्या शत्रूला मारत नसेल तर तो भीम नाही. लहानशा अभिमन्यूला त्या कुरुक्षेत्रावर जयद्रथानं छातीवर लात मारली, 5-5, 7-7 तन त्या अभिमन्यूवर तुटून पडले. हे अर्जुनाला कळत असून जर अर्जुन त्या शत्रूला मारत नसेल तो अर्जुन नाही. आणि डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करणाऱ्या देशभक्तावर जर अन्याय होत असेल आणि हा भारत देश जर शांत बसत असेल, हा देश नाही, हा देश नाही. लक्षात ठेवा, धर्म विचारला जातोय आणि धर्म विचारून समोरासमोर गोळ्या झाडल्या जातात. तिथं विरोध झाला पाहिजे, विरोध झाला पाहिजे. आणि इतका विरोध झाला पाहिजे, एवढा कठोर विरोध झाला पाहिजे की पुन्हा पाकिस्तानाच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही पाहिजे. इतकं वैर करण्याचं त्याच्या स्वप्नात आलं नाही पाहिजे. थरकाप सुटला पाहिजे, थरकाप सुटला पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय भारत सरकारने घेतला पाहिजे, केंद्र शासनाने घेतला पाहिजे. तरच शहीद झालेल्या त्या देशभक्ताला न्याय दिल्यासारखं होईल, अन्यथा त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल, अन्याय केल्यासारखं होईल. अरे आपलं संरक्षण करण्यासाठी संसाराचा त्याग करतात रे, त्याग करतात. काही देशभक्ताची अंगाची हळद निघलेली नसते, तसे तरुण त्या देशावर, त्या देशाच्या संरक्षणासाठी, त्या बांड्रीवर संरक्षणासाठी उभा राहतात. काहींची लहानची लेकरं असतात, बोटाला धरतात आणि पप्पा जाऊ नका म्हणतात, जाऊ नका म्हणतात. पण ज्यावेळेस वरिष्ठांचा आदेश येतो त्यावेळेस संसाराला लात मारतात, रडणाऱ्या लेकराला बाजूला ठेवतात आणि आपलं संरक्षण करतात. मग ज्यावेळेस त्या देशभक्तांवर अन्याय होतो ना, तेव्हा सरकारनं त्यांच्या विरोधात कठोर ते कठोर त्या ठिकाणी त्या वैर्यांना शिक्षा दिली पाहिजे. तरच त्या देशभक्ताला न्याय दिल्यासारखं होईल, नाही तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. विठाला विठाला अशी माणसं ज्यावेळेस जातात ना, त्यावेळेस महाराज अनायाश डोळ्यातून पाणी येतं, हृदय कळवळल्या जातं, हृदयाचा बांध फुटल्या जातो, महाराज फुटल्या जातो. परंतु नाविलाज आहे, काय करणार? आपल्या हातात सत्ता नाही ना, सत्य पुढे शानपण चालत नाही. सत्ता देवाच्या हातात आहे, ईश्वरी ही सत्ता आहे आणि डॉक्टरी हा विलाज आहे. मग बऱ्याचदा ईश्वरी सत्य पुढे अनेकांचा नाविलाज झाला. त्यानं ठरवलंय आणि एकदा का त्याने ठरवलं की दत्ता बुवा कुणी बदल करू शकत नाही,
आले देवाजीच्या मना 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 ते कोणाचे चाले ना ते कोणाचे चाले ना हरिचंद्र तारा राणी राणी हरिचंद्र तारा राणी ते कोणाचे चाले ना हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा कोणाचे देवाचे कोणाचे झाले कोणाचे झाले कोणाचे झाले एकच सत्ता दिसतो त्याचं नाव देव आहे आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालिना चांगल्या चांगल्या विषयी नव्हे नव्हे मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाविषयी निर्णय घेणारा तोच आहे त्याचं नाव देव आहे नाहीतरी आपल्या हातात काय हो काय आपल्या हातात महागाई काही नव्हतं आताही काही नाही आणि उद्या तरी काय राहणार आहे आपल्या हातात फक्त वाटतंय आपल्या हातात आहे हा आपला गैरसमज आहे हा आपला गैरसमज आहे आपल्या हातात आहे पण आपल्या हातात काहीच नसतं काहीच नसतं ठीक नाही म्हणून सगळं ज्याच्या हातात त्याचं नाव देव आहे त्याचं नाव देव आहे ठरवणारा तो आहे पाप करणारा विषय तोच ठरवतो आणि पुण्य करणारा विषय तोच ठरवतो हा एका महान भगवत भक्ताविषयी देवानं ठरवलं देवानं ठरवलं किती भक्ती होती इतकी भक्ती होती ते ज्या ठिकाणी भजन करायला बसतील ना बरं का भाऊ ते भक्त जिथं भजन करायला बसतील ना त्यांच्या परिसरातली माणसं तर भजन म्हणायचीच म्हणायची पण ते जिथं बसतील ना त्यांच्या चारही बाजूची दगड सुद्धा भजन म्हणत होती दगड भजन म्हणायची दगड जे निर्जीव आहे निर्जीव ज्या दगडाने अनेकाची बोट फोडली असा दगड त्या महात्म्याच्या तोंडातलं भजन ऐकून तो दगडही नाचायचा ती दगड ही भजन म्हणायची झाड भजन म्हणायची पशु पक्षी भजन म्हणायची हिंस्र प्राणी भजन म्हणायचे विषारी सर्प जवळ यायचे महाराजांच्या भजनाचा आनंद घ्यायचे आणि ते फणावर काढून नाचायचे काय शुद्ध सात्विक भाव असेल हिंस्र प्राणी विसरून जायचे मी हिंस्र आहे विषारी सर्प विसरून जायचे मी सर्प आहे आणि ते आवाजावर नाचायचे आवाजावर नाचायचे तितकी आवड लागायची तितकी आवड लागायची ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो चली गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लगी लगन बेटी संतों के संग रंगी मोहन के रंग बेटी संतों
के संग रंगी मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी ऐसी लगी लगन ऐसी लगी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागे रे ऐसी लागी रे लगन लागी रे लगन ऐसी लागी रे लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन तू तो चली गली गली हरे गुण गाने लगी ऐसी लागी लगन ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन राना निविश दिया मन अमृत दिया मेरा सागर में सरिता समाने लगी ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन महाराज गात असताना हीच अवस्था निर्माण झाली पाहिजे गात असताना ही अवस्था निर्माण झाली पाहिजे आप्पा एक गोष्ट ध्यानात ठेवायची बरं का सुखदेवांना आपलं गाणं समाजाने ऐकावा आणि आपलं गाणं ऐकून समाजाने डोक्यावर घेऊन नाचावा याच्याकरता कधीच गायचं नाही कधीच गायचं नाही मग कोणाकरता गायचं जो कुठं माझा निर्गुण निराकारी परमात्मा असेल त्याने माझं गाणं ऐकावा आणि तो जिथं कुठं असेल तिथं असल्या जागेवर त्याने कमरेचा पितांबर गळेपर्यंत नाचावा याच्या करताच आपलं गाणं असावा याच्या करता आपलं गाणं असावं मग महाराज ते भक्त तसे गात होते हो तसे गात होते माझ्या जगाच्या माई बापानं यावं स्वतःची जागा सोडावी आणि त्या भक्तासाठी जेवणाचं ताट करून आणावा आणि म्हणावा महाराज महाराज थांबा की आता महाराज थांबा ना तुमच्या पोटात कावळे ओरडत असतील महाराज बसा ना मी तुम्हाला प्रसाद आणलाय काय भाग्य महाराज त्या भक्ताचं नाव होतं चोखोबाराय समाजाने वळीत टाकलं होतं समाजाने लाताळलं होतं महाद्वारात जाऊ देत नव्हते पांडुरंग परमात्म्याच्या समोर बसून भजन म्हणू देत नव्हते मग मंगळवेढ्याला जाऊन राहायचे आणि माझ्या पांडुरंग परमात्म्यानं पंढरी सोडावी आणि मंगळवेढ्याला जावं आणि चोखोबारायला जेवणासाठी स्वतः ताट घेऊन जावं आणि चोखोबारायला म्हणावं महाराज महाराज बसा ना मी तुमच्यासाठी प्रसाद आणलाय एकाच ताटामध्ये दोघांनी जेवावं एकीकडे पांडुरंगाने बसावं एकीकडे चोखोबाराने बसावं चोखोबाराने घास मोडावा आणि पांडुरंगाच्या तोंडात भरावा पांडुरंगानं घास मोडावा आणि चोखोबाराच्या तोंडात भरावा मला सांगा या प्रेमाला या भक्तीला या आपुलकीला या आपलेपणाला कोणता शब्द देणार कोणता शब्द देणार शब्दच नाही रे राजा शब्द नाही इतकं प्रेम देवाचं चोखोबारांवर मात्र त्याही चोखोबारायांच्या आयुष्याचा धागा तुटला त्यांनाही दुःख भोगावं लागलं एवढा शुद्ध सात्विक भाव ज्याचा होता अंतःकरणापासून ज्यांची सेवा होती त्यांना काय काम असेल बरं चांगल्यातला चांगला कीर्तनकार आहे गाणार आहे वाजवणार आहे 500 रुपये हजेरीने कोणाकडे कामाला जातो का तो नाही ना जात तो म्हणतो आता मी कसं कामाला जायचं बा मी कीर्तनकार आहे कसं कामाला जायचं नाही जात नाही जात चोखोबारांकडे काय काम होतं अरे ज्यांना जीव घालण्यासाठी देव येत होते त्या चोखोबारांकडे 2 कामं होती 2 कामं असायची पहिलं काम जर गावात कुणाचं लग्न कार्य असेल तर त्या लोकांनी चोखोबाराकडे यायचं आणि एकेरी नावाने चोखोबाराला हाक मारायची थोडस क्षमा मागून बोलतो माझा अधिकार नाही बोलण्याचा परंतु महाराजांच्या चरित्रामध्ये आलं त्या लोकांनी चोखोबाराला हाक मारायला चोख्या
चोख्या पटकन पळत यावं. जी पाटील, जी पाटील, चोखोबराने जी म्हणावं. आपलं कीर्तन प्रवचन ऐकून जर मोठ्या लोकांचा परिचय झाला तर आपण लोकांना नीट बोलत सुद्धा नाही का. मोठा माणूस माझा मित्र आहे आपण म्हणतो, मोठा माणूस करोडोपती माझा मित्र आहे आपण लोकांना नीट बोलत नाही. ज्या पांडुरंग परमात्म्याने चोखोबराच्या तोंडात घास भरला त्या चोखोबराला किती अभिमान आला पाहिजे होता. ज्यावेळेस माझ्यावर प्रसंग येतात तेव्हा जगाचा मायबाप धावून येतो आणि आधाराचा हात माझ्या हातात देतो. हे जाणून चोखोबराला किती गर्व आला पाहिजे होता, पण अजिबात गर्व नव्हता, अभिमान नव्हता. एखाद्याने एकेरी नावानं हात मारली चोख्या असं म्हटल्याबरोबर पळतच यायचे आणि वाकायचे आणि वाकून म्हणायचे जी जी म्हणायचे. हे नम्रतेचं लक्षण आहे. नम्र झाला भूता नम्र झाला होता. नम्रतेचं लक्षण होतं. चोखोबराने नम्र होऊन बाहेर यावं, जी म्हणावं आणि हात जोडावे. मग हा विचारावं, पाटील पाटील आज माझ्यासारख्या तुटक्या माणसाच्या घरी आलात. कुणाला तुटका म्हणायचं? करोडो रुपयाची इस्टेट असून सुद्धा 10 रुपयाची देण्याची ताणत ज्याची नसते ना, तो जगातला 1 नंबरचा तुटकाचा असतो, फाटका असतो. परंतु एक वेळेचं खायला अन्न नसूनही देण्याची ताणत ज्याची असते ना, तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत असतो, जगातला 1 नंबरचा श्रीमंत असतो. चोखोबरांनी बाहेर यावं, झोपडीच्या बाहेर, आणि गावच्या पाटलाला म्हणावं, पाटील पाटील आज माझ्यासारख्या तुटक्या माणसाच्या घरी आलात. चोख्या 2 दिवसावर लेकीचं लग्न आहे. बोला की पाटील, बोला की पाटील, 2 दिवसावर लेकीचं लग्न आलंय. बर, मग ती 4 गाड्या लाकडाने भरलेल्या आहेत, तेवढ्या फोडावं लागतील. चोखोबराने म्हणावं, पाटील आलो की लगेच लगेच आलो की, पटकन पळत जावं आणि ती 2.5 किलोची कुराट खांद्यावर टाकावी आणि लगेच ताड 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 अनवणी चालत निघावा. बघा, आणि घाम गळेपर्यंत लाकडं फोडावीत. काय मोबदला मिळेल का नाही याचा विचारही कधी करायचाच नाही, आणि आपण त्याचा विचार केल्याशिवाय घर सोडित नाही. किती गणित चुकलंय बघा की अण्णा. त्याचा विचार जेव्हा आपण करतो, सगळं ठरवतो, सगळं व्यवस्थित, आणि मग बाहेर पडतो. अरे ज्यांच्या
ताटात देव येऊन जेवण करत होता, त्यांनी याचा कधी विचारच केला नाही, म्हणून तर त्यांचा आचार शुद्ध होता. 2.5 किलोची कुऱ्हाड खांद्यावर घ्यायची आणि एखाद्या लहान लेकरासारखं पळतच जायचं, आणि जिथं तो लाकडांचा ढिगारा पडला असेल तिथं ती लाकडं फोडायचं काम करायचं. गुडघ्यापर्यंत धोतर होतं बरं का चोखोबऱ्यांना, गुडघ्यापर्यंत धोतर. एकही फोटो मला असा दाखवून द्या की चोखोबऱ्यांच्या अंगावरचं धोतर पायाच्या गोट्यापर्यंत. अजिबात नाही, अजिबात नाही. गुडघ्यापर्यंतच होतं आणि अंगावर काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. अंग उघडं असायचं, आपला गुडघ्यापर्यंत धोतर असायचं, पायात चप्पल नसायची. ते धोतर तरी चोखोबऱ्याला कोण देत होतं? वेळ मिळाल्यावर सांगत, टाइम मिळाला तर मग सांगत. आणि तसं सगळंच सांगावं असं काय मी उक्त घेतलेलं नाही. आप्पा काहीतरी माग ठेवलं पाहिजे ना, सगळं द्यायचं म्हणलेलं का परत पंगत कशी घालायची? माग ठेवलं पाहिजे काहीतरी. ते गुडघ्यापर्यंत धोतर होतं. जायाचा दिवस मावळीपर्यंत लाकडं फोडायची, आणि जे काय शिळपाका असेल त्या मालकाने चोखोबऱ्याला द्यायचं, त्या घरी आणायचं, आणि तेच मग सोयराबाईनी, चोखोबऱ्यांनी आणि लहानशा कर्ममेळ्याने तिघांनी मिळून ते खायचं. ही परिस्थिती. आणि मग दुसऱ्या दिवशी लाकडं फोडायला गेले. दिवस मावळेपर्यंत लाकडं फोडले. सोयराबाईला वाटलं आपले धनी घरी येईनात. लहानच्या कर्ममेळ्याला वाटलं आपला बाप घरी येईना. अंधार पडायला लागला, म्हणून लोकांच्या नजरात चुकवीत चुकवीत तो कर्ममेळा आपला बाप जिथं लाकडं फोडतोय तिथं बघण्यासाठी गेला. तर घामाघूम झालेला बापाचा, आणि त्या वाड्याच्या भिंतीच्या आड उभा राहिलं ते पोरग, आणि आडून असं बघत होतं. लोकांच्या नजरात चुकीत का गेलं? हाही चिंतनाचा भाग आहे. पुन्हा सांगेल कधीतरी वेळ मिळाल्यावर. लाकडं फोडता फोडता काय झालं, एका लाकडावर अशी कुऱ्हाड घसरती लागली, घसरती लागली. आणि कुऱ्हाड घसरती लागली ना की मग त्या लाकडाचा बारीकसा तुकडा उडतो बघा, बारीकसा तुकडा उडतो. आणि मधोमध जर कुऱ्हाड बसली ना तर मग तुकडा उडत नाही, ते लाकूड असं चिरतं, मध्यभागी चिरतं. त्या लाकडाला भेगा पडतात, भेगा पडतात. ती कुऱ्हाड अशी घसरती लागली, आणि घसरती कुऱ्हाड लागल्यावर त्या लाकडाची एक दपली उडली बघा, आणि दपली उडून चोखोबऱ्यांच्या पायात घुसली, पायामध्ये घुसली. त्या दपलीला धार होती महाराज, आणि ती उभी दपली चोखोबऱ्यांच्या पायामध्ये घुसली, आणि रक्त वाहायला लागलं, रक्त वाहायला लागलं. भिंतीच्या आड उभा राहिलेल्या लहानच्या लेकरानं कर्ममेळ्यानं पाहिलं, पळतच गेला, आणि आपल्या बापाचा पाय असा उचलून धरला. ज्या पायाला दपली लागली त्याच्यातून रक्त वाहतंय. एकाच पायावर उभा राहिले, आणि तो लहानचा कर्ममेळा बापाला म्हणतोय, बाबा बाबा थांबा ना, बाबा थांबा, तुमच्या पायात दपली घुसली, बाबा थांबा, रक्त वाहतंय. तितक्यात पाटलाने आवाज दिला, चोख्या चोख्या उरक, उद्या सकाळी लेकीचं लग्न आहे. पाटलाचा आदेश होता, सेवके करावे स्वामीचे काज. तसाच पाय उचलून धरला आणि लाकडं फोडायला लागले. त्या कर्ममेळ्यानं पायाला मिठी मारली, लेकरू डसडस रडायला लागलं. शेवटी बाप आहे ना, हो बाप आहे. हे बघा, जेव्हा लेकराला ठेच लागते तेव्हा वेदना बापाला होणं साहजिक आहे, आईला वेदना होणं साहजिक आहे. तसंच जेव्हा बापाला ठेच लागते ना तेव्हा लेकरालाही वेदना झाल्याच पाहिजे महाराज, झाल्या पाहिजे. तर तो मुलगा, तर तो मुलगा. बाबा थांबा ना, बाबा रक्त वाहतंय, मी दपली तरी काढतो, बाबा तुमच्या पायाची दपली काढतो, त्याला कापड तरी गुंडळू द्या बाबा, मग लाकडं फोडा. हातानं दपली उपसायला गेला कर्ममेळा, पण दपली निघाना. तोंडात धरली दपली, तोंडात, आणि ती दपली उपसली महाराज. त्या रक्ताच्या चिळकांड्या चळकन उडल्या, आणि कर्ममेळ्याचं शरीर रक्तानं भरल्या गेलं. रक्त वाहतंय, कशाने बांधायचं? अंगावर तेवढी एकच बंडी होती, एकुलता एक मुलगा, तेवढी एकच बंडी होती. पोरानं तरातरातीत अंगावरची बंडी फाडली महाराज, आणि बापाच्या पायाला गुंडाळली. याला म्हणतात मुलगा.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोक्येशना हे पुत्र व्हावा ऐसा गुंडा पुत्र भावायचा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिलोकी झेंडा अंगावरची बंडी फाडली बापाच्या पायाला गुंडळली अंधार पडला पाटलीनबाई बाहेर आल्या आणि म्हणले चोख्या ये सकाळी उद्या आता जा घरी मग जात असताना त्या पाटलीनबाईनी दिवसभराच्या कष्टाचा मोबदला हे बघा जसं कष्ट असेल ना तसा त्या कष्ट करायचा मोबदला दिला पाहिजे आणि कधी द्यायचा त्याच्या अंगावरचा घाम सुकण्याच्या आधी त्याच्या कष्टाचा मोबदला द्यायचा नाही तर त्याने गुराढोरासारखं आपल्या घरी कष्ट करायचंय आणि मालकाने म्हणायचं पुढच्या आठवड्यात देतो आग लागू तुझ्या श्रीमंताला काय करायचं अरे त्याने गुराढोरासारखं कष्ट केलं तुझ्या घरी त्याच्या कष्टाचा मोबदला घाम पुसण्याच्या आधी देऊन टाक त्याला तेव्हा त्याला आनंद वाटेल आणि जसं कष्ट असेल तसा मोबदला दे वापर करून घेऊ नकोस मग घाम गाळेपर्यंत त्या ठिकाणी कष्ट केलं काय मोबदला दिला महाराज 8 दिवसाचं विटलेलं ताक दिलं आणि भाकर मोडल्याच्या नंतर त्याच्यातून अशा तारा निघायच्या तारा तशा 2 भाकरी दिल्या चोखोबरायला राग नाही याला चोखोबरायला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे या विचारानं हातात घेतलं आणि तसेच घरी गेले महाराज इमानदारीने सांगा तशा भाकरीला कुत्र तरी तोंड लावील का काही लोकांच्या दारातली कुत्री अशी आहेत की माणसाला कमी खायला लागतं त्याच्यापेक्षा जास्त त्याला खायला लागतं आणि जास्त महागाचं खातं ते जास्त महागाचं त्याला पटलं तर ते तोंड लावत नाही ते तोंडही लावित नाही कोण कुत्र कुत्र्याची ठरलेली बिस्किट असतात त्याला माहित असलेलं बिस्किट ते खातं ते बिस्किट आणलं तर खातं नाही तर तोंड वाकडं करतं त्याच्या जागेवर जाऊन बसतं मग मालक म्हणतो रुसलाक काय म्हणजे इतकी चांगली ठेप त्याची असते आणि ज्या भाकरीतून तारा निघत होत्या ती इटलेली भाकर चोखोबाऱ्याला दिली हो महाराज तशीच नेली चोखोबाऱ्याने घरी पाण्यामध्ये भिजवली आधी पाण्यात भिजवली आणि मग ती कुस्करली महाराज त्याच्यात ते इटलेलं ताक ओतलं त्या ताकाची धारच बंद होत नसायची धार तुटत नसायची इतकं खराब झालेलं होतं त्याच्यात भाकर चुरली महाराज आणि तिघा मायलेकरांनी खाल्ली महाराज अरे ज्यांच्या कीर्तनात देवानी नाचावा त्यांची जर ही परिस्थिती असेल तर त्या मानाने आता आपली फार चांगली आहे की फार चांगली परिस्थिती अशा चोखोबरायला सुद्धा महाराज अर्ध्यावर जावं लागलं आपलं दुकान कुठं मांडतं राजा कुठं मांडतं आपलं दुकान त्या मंगळवेळेच्या भिंतीखाली माझ्या चोखोबराय चेंगरला गेले महाराज सापडले चोखोबराय 450 लोक सापडली त्या भिंतीखाली चांगले चांगले कारागीर सापडले भिंत ढासळली आणि त्या मातीच्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक सापडले जसा किल्लारीचा भूकंप झाल्यावर अनेक लहान थोर माणसं त्या घराच्या वाड्यांच्या ढिगाऱ्याखाली सापडले गेले तसंच झालं चोखोबरायचं 8 दिवस झाले आपले मालक घरी येईनात आपला बाप घरी येईना म्हणून सोयराबाई कर्म मेळा जिथं ती भिंत कोसळली होती
त्या ठिकाणी गेले तर बिदरच्या बादशहाची लोक तिथं आलती, सेवेकरी आलते. टिकावाने खंडायचे, खोऱ्याने माती ओढायची आणि त्या मातीखाली टिगाऱ्याखाली चंगरलेले मुर्दे त्यांनी ओढून काढायचे. खांदत असताना कुणाचा हात तुटून यायचा, आप्पा कुणाचा पाय तुटून यायचा, कुणाचं मुंडकं तुटून यायचं, कुणाचा एखादा शरीराचा भाग तुटून यायचा आणि त्या टिकावाला रक्त लागायचं. सोयराबाई कर्ममेळा लांबून पाहत होते, डसडस रडत होते, अंगाचा थरकाप झाला होता. माझा कुंकवाचा धनी या मातीच्या ढिगाऱ्याखाली चेंगरला असेल ना, माझ्या एकुलत्या एक मुलाचा आधार या मातीच्या ढिगाऱ्याखाली चेंगरला तर नसेल ना, म्हणून डसडस रडायची महाराज, डसा रडायची. नाहीतर एका स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं वैभव ते असतं, जोपर्यंत तिच्या कपाळाचं कुंकू शाबूत असतं तोपर्यंत तिच्यासारखी श्रीमंती कोणाचीच नसती. परंतु एकदा का तिच्या कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं ना की तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती गमावल्या जाते रे, सगळ्यात मोठी श्रीमंती गमावल्या जाते. या विचारानं सोयराबाई रडत होती. त्या सेवेकऱ्यानं टिकाव मारला, सोयराबाई पाहत होती आणि मारणारा टिकाव तिनं पाहिला आणि आवाज ऐकला. टिकाव मातीत मारल्याबरोबर खनकन आवाज आला, खनकन आवाज आला. आईसाहेब पळतच गेल्या आणि टिकाव मारणाऱ्या त्या माणसाच्या पायाला त्या ठिकाणी हात लावला, डोकं टेकवून सांगितलं, दादा तुझ्या पाया पडते, आता परत टिकाव मारू नको, आता परत टिकाव मारू नको. मोमेडियन समाजाचा माणूस होता तो, बिदरच्या बादशाची सेवक होती. तो म्हणला, आपा आपा 8 दिन हुए हम मट्टी निकाल रहे हैं, 8 दिन हुए हम बहुत मुर्दे को बाहर निकाला है और 8 दिन हुए यहाँ खड़ी है, आज तक कुछ बोली नहीं और आज क्यों बोल रही हो? 8 दिवस झाले मुर्दे बाहेर काढतोय, 8 दिवसापासून तू पाहतेस आणि आज म्हणतेस टिकाव मारू नका, असं का? सोयराबाई म्हणते, अनुभव पाहायचा असेल ना तर टिकाव जिथं मारला तिथंच मारा, दुसरीकडे मारू नका. तिथंच मारला, पुन्हा खनकन आवाज आला आणि आता तर खात्री पटली आणि पुन्हा हात जोडले आणि सांगितलं, दादा आता टिकाव मारू नका, आता माती खोऱ्याने ओढा, आता फक्त माती खोऱ्याने ओढा. त्या माणसानं विचारलं, कशा करता, का? सोयराबाई सांगते, जिथं तुम्ही टिकाव मारताय ना त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याचा मृतदेह पडलेला आहे. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणला, मातीच्या ढिगाऱ्याखालचं शरीर तुझ्या कसं लक्षात आलं? सोयराबाई सांगते, तुम्ही जिथं टिकाव मारताय ना तो खनकन वाजतोय आणि तो टिकाव माझ्या नवऱ्याच्या हातातल्या चिपळ्यांना लागतोय आणि त्या चिपळ्याचा खनकन आवाज येतोय, चिपळ्याचा खनकन आवाज येतोय. महाराज दोन्ही मायलेकर पळतच गेली आणि हाताने माती उकरायला लागले, हाताने माती उकरायला लागले तर त्या चिपळ्या उघड्या झाल्या. महाराज चिपळ्या उघड्या झाल्या, सगळी त्या ठिकाणी लोक एकत्र जमा झाली आणि चोखोबाऱ्याच्या अंगावर पडलेली माती दगड बाजूला काढायला लागली. खरोखरच मातीच्या ढिगाऱ्याखाली तिथं चोखोबाऱ्यांचा देह होता. हातामध्ये चिपळ्या होत्या, खांद्यावर दिविना होता, गळ्यामध्ये माळा होत्या. चमत्कार असा घडला अण्णा, असा चमत्कार घडला. 8 दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली चोखोबाऱ्यांचं शरीर होतं, परंतु चोखोबाऱ्यांच्या खांद्यावरचा विना फुटला नव्हता, गळ्यातल्या माळा तुटल्या नव्हत्या, हातातल्या चिपळ्या तुटल्या नव्हत्या. दुसरा चमत्कार असा घडला, 8 दिवस माती खाली चंगरलेल्या त्या मृतदेहाच्या कपाळावरचा बुक्काही पुसल्या गेला नव्हता, बुक्का जसाची तसाच होता. कारण दररोज दुपारी पांडुरंग परमात्म्यानं चोखोबऱ्याच्या घरी यावं आणि स्वतःच्या हातानं चोखोबऱ्याला बुक्का लावावा. तो बुक्का पांडुरंग परमात्मा स्वतःच्या बोटाने लावायचे, म्हणून चोखोबऱ्याच्या कपाळाचा बुक्काही पुसल्या गेला नव्हता. इतकी भक्ती सात्विक होती, त्याही चोखोबऱ्याला अर्ध्यावर जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात, अशा महात्म्यांना सुद्धा त्या ठिकाणी अर्ध्यावर तुम्हा मला सोडून जावं लागलं. आयुष्याचा धागा तुटला, अभंगाच्या तुटला विचाचा दोरा, तुटला विचाचा दोरा, तुटला युद्धाचा दोरा, तुटला युद्धाचा दोरा. ए नवाऊगा बागा
पसार कोणी पळत गांडा बोरे कोणी पळत गांडा बोरे तुटला आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा. मला सांगा या भक्तीला कोणतं प्रमाण देणार तुम्ही? कोणता शब्द देणार? मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या शरीराच्या हातातल्या चिपल्याही फुटल्या नाहीत, विना तुटला नाही, त्याच्या तारा तुटल्या नाहीत, कपाळाचा भुक्का पुसला गेला नाही. मग किती भक्ती श्रेष्ठ असेल? त्या मानाने आपली भक्ती कुठं मांडायची? कुठं मांडायची? इतकी श्रेष्ठ भक्ती असणाऱ्या चोखोबाऱ्यांना जर जावं लागलं तर आपलं जाणं हे ठरलेलं आहे. शरीर जायाचे ठेवणी शरीर जायाचे ठेवणी दर्शिया विलास जने दर्शिया विलास जने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे दर्शिया विलास जने इथं जाणार प्रत्येकाचं शरीर. शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलास जने किंवा देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार त्याशी काळोबा खाणार किंवा नाशिवंत देह जाणार सके नाशिवंत देह जाणार सके नाशिवंत देह जाणार सके नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत आयुष्य खातो काल सावधान हे आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काल सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ 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 नाशिवंत देह जाणार सकाळ
भगवंता प्रत्येकाचं जाणार आहे म्हणून जाण्याच्या आधी सावध झालं पाहिजे. जाणार हे ठरलेलं आहे. आपला फॉर्म कधीच भरून ठेवलाय. आपलं ऍडमिशन झालंय. आता फक्त वर्गात जाऊन बसायचं बाकी आहे. ऍडमिशन झालंय. तो कधी बोलवेल हे सांगता येत नाही. आणि एकदा का त्यांनी बोलवलं की मग तिथं जाऊन बसावं लागणार आहे. मग काय सांगावा. जाण्याची वेळ कधी आणि कुणावर येईल सांगू शकत नाही. क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. हम आज यहाँ है तो कल कहाँ है, हम आज यहाँ है तो कल 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 कहाँ है. काय भरोसा आहे. आज इथं आहोत आपण, उद्या कुठे सांगता येईल का. ते आपल्या हातात नाही रे रजव, आपल्या हातात नाही. कीर्तनाच्या सुरुवातीचं वाक्य आपल्या हातात काहीच नव्हतं, आजही काहीच नाही आणि उद्याही काहीच राहणार नाही. अरे मग आपल्या हातात जर नाहीच काय तर सोंग डोंग करतोच कशाला. कशा करता सोंग डोंग. कधीतरी त्याचं मोठेपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याची सत्ता स्वीकारली पाहिजे. आणि नेहमी मोठ्या माणसाचं मोठेपण त्याच्यात असतं की सत्य पुढं नम्र व्हावं लागतं. हे त्याचं मोठेपण असतं, हे त्याचं मोठेपण असतं. मग याच्यावर देवाची सत्ता आहे. कधी तो बोलवील हे सांगता येत नाही. आणि एकदा का त्याने बोलवलं की मग सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. एकदा त्याने बोलवल्या नको म्हणून जमणार आहे का. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का साथ आएगा और तू कुछ ना ले पाएगा. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. सगळं सोडून द्यावं लागणार. एकदा का त्याने बोलवलं की मग बोटातल्या अंगठ्या सुद्धा काढून द्यावा लागणार आहेत. गळ्यातलं लाकीट सुद्धा तिथं ठेवावं लागणार आहे. कमरेची साखळी तर ठेवावं लागणार आहे. एवढंच नाही, आपण गेल्याच्या नंतर आपल्या पुस्तकावर जेवढी त्या ठिकाणी रक्कम लिहिलेली आहे, आपला दावा होण्याच्या आत त्याच्या वाटण्या होणार आहेत. ठीक नाही. बापाला निरोप देऊन माघारी आल्याच्या नंतर पोरं घरी बसून ठरवणार आहेत कोणता तुकडा कुणी घ्यायचा, कुणाला किती एकर द्यायची, कोणत्या कोपऱ्यातली द्यायची. ही माघारी आल्यावर लगेच विचार करणार आहेत. आपल्या पाठीमाग आपल्या इस्टेटीच्या वाटण्या लगेच होणार आहेत. पण एकच श्रीमंती अशी आहे अण्णा त्याच्या वाटण्या होणार नाहीत. पोरांनी कितीही ठरवू द्या त्याची वाटणी करता येत नाही, ते हिसकावून घेता येत नाही आणि त्याची चोरी होत नाही. ती एकमेव श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती म्हणजे देवाचं भजन आहे. देवाचं भजन आहे. आपण केलेल्या भजनाची कमाई आपण करतो आणि ती कमाई म्हणजे पुण्याची कमाई आहे. ते पुण्य कोणाला वाटून घेता येत नाही. तेवढंच आपल्या बरोबर येतं, तेवढंच आपल्या बरोबर येतं. मग इथं जिवंत आहे तोपर्यंत तेवढं पुण्य आणि तेवढी श्रीमंती आपल्याला कमवायची आहे. म्हणून महाराज सांगतात ते कमवण्यासाठी इथं आलोय. म्हणून ती कमवायची राजाओ.
एकदा का आयुष्य संपलं, एकदा का शरीर तुटलं की मग ते कमवता येत नाही. आणि ज्या वेळेस वेळ त्याच्यावर येईल त्यावेळेस सगळेच आपल्याला लाथाळतात, एकटा पडतो आणि लोक म्हणतात आता उचला, आता उचला. राहवलं नाही त्यांना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, हीच खरी भक्ती असते आणि हाच खरा परमार्थ असतो. आता आपल्या पुढे माईक नाही, आपण कसं म्हणावा याचंही त्यांना भान राहिलं नाही. हा शुद्ध सात्विक भाव असतो. यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. आणि अण्णा म्हणते डोळ्याने दिसतही नाही. बघा हे सुरदास आहेत. आता 2 सुरदास माझ्या मध्ये बसलेत, मला काय भीती आहे नाही. इकडं 1 नंबरचे सुरदास आहेत ना. बाबांना डोळ्याने दिसायला कमी आले, दिसत नाही. परंतु गाण्याला दिसायची काय गरज आहे नाही. माझ्या आंधळ्या भक्ताचा डोळत जो होतो त्याचं नाव देव असते, त्याचं नाव देव असते, त्याचं नाव देव असते. असो शुद्ध सात्विक भाव आहे. काळाची ही उडी पडील बा जेव्हा, महाराज सांगतात तेव्हा आई सोडवणार नाही, तेव्हा बापही सोडवणार नाही. सगळी नाती बाजूला राहते का नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. आणि ज्यावेळेस तशी वेळ येते ना त्यावेळेस आपलं कळतं बघा आप्पा आता आपलं कोणीच नाही, आता आपलं कोणीच नाही. नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे कुणी रे तुझे नवी रे कुणी. हल्दी जाशील एकला प्राण्या माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी नाही नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी तुटतील धागे ए प्राण्या रे प्राण्या रे. मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे सगळे आणि अति जवळचं नातं
हे सुद्धा टाकून देतील अभंगाच्या टाकुने पळती रांडा बोरे टाकुने पळते रांडा बोरे टाकोनी पळती राडा पोरे टाकोनी पळती राडा पोरे शांती होते पाठी मारे शांती होते पाठी मारे टाकुने पळते रांडा बोरे टाकुने पळते रांडा बोरे अंती होती पाठी मोरे शांती होते पाठी मारे टाकुने पळते राडा पोरे टाकोनी पळती राडा पोरे टाकुने पळते रांडा बोरे अंती होते पाठी मारे अंती होते पाठी मोरे अंती होते पाठी मोरे पळते रांडा बोरे अंती होते पाठी मोरे अंती होते पाठी मोरे अंती होते पाठी मोरे टाकोनी पळती रांडापुरे अंती होती पाठमोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये रे अंते. नाना सगळ्यांना घ्या, सगळी येतील असं घ्या, सगळी येतील असं घ्या. ज्यावेळेस तुम्ही हे कीर्तन व्हायरल कराल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या लोकांना खरंच वाटलं पाहिजे हे कीर्तन गोपाळवाडीतलं नाही तर हे कीर्तन पंढरपुरातल्या वाळवंटातलं आहे, वाळवंटातलं आहे. टाकोनी पळती रांडापुरी अंती होती पाठमोरी. बघा आयुष्यभर त्यांची सेवा करत राहिलो अण्णा, आपण सेवाच करतो का नाही? मालक आहेत आपण, पण मालक असून त्यांची नोकरी करतोय, आपण नोकरीच करतोय. तिने म्हणावं हे घेऊन या, पोराने म्हणावं हे आणा, पुरीने म्हणावं हे आणा, भावाने म्हणावं ते आणा, बहिणीने म्हणावा हे आणा ते आणा, आयुष्यभर असं करा तसं करा, हे आणा ते आणा. आता हे आणा ते आणा करण्यापेक्षा महाराज सांगतात तुम्ही आता विठोबा रखुमाई म्हणा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तुटला आयुष्याचा दोरा, एरवा उगा पसारा, टाकोनी पळते रांडापुरी अंती होती पाठमोरे. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये रे अंती, टाकोनी पळते रांडापुरी अंती होती पाठमोरी. हे नाही आयुष्यभर ज्यांनी आपला वापरच करून घेतला आणि त्यांना आपण आपलं आपलं म्हणत आलो, सगळे माझे सगळे माझे सगळे माझे. बघा याच्यातलं हे शरीर सुद्धा माझं नाही आणि यालाही माझं म्हणतो आणि आपण फजिती करून घेतो अभंगाच्या सुखावाने फजिता खोरा, सुखावाने फजिता खोरा, सुखामने फजिता खोरा, सुखामने फजिता खोरा. माझे माझे म्हणते घर, माझे माझे म्हणते घर, टाकून पळाती रांडापुरी,
कोणी बाळा